Now students, we are studying the next problem of practice set 1.2. Now question number 3. आता या क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे आहे, याच्यामध्ये QP हा जो पार्ट आहे, हा जो इंटरसेप्ट आहे QP, याची लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, नाउ in this triangle we given this mn is equal to 5, qm is equal to 2.5, then pn equals to 7. आपल्याला ह्याच्यामध्ये QP कॅल्क्युलेट करू आता. तर नाउ इन धिस ट्रायंगल MNP, this ray QN is the bisector of this angle MNP. This ray QN is bisector of angle MNP. Now म्हणून आपण इथे काय यूज करू शकतो, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. बाय यूजिंग दिस थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल वी गेट mn अपॉन pn, वी गेट mn अपॉन pn इक्वल्स टू mq अपॉन qp. म्हणजे या दोन साईडचा रेशिओ इक्वल्स टू या दोन इंटरसेप्टचा रेशिओ. देन mn अपॉन pn इज इक्वल टू mq अपॉन qp. नाउ वी पुट द लेंथ ऑफ दिस mn pn. now 5 by 7 equals to 2.5 by qp. mq ची लेंथ 2.5 अपॉन qp. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. देअरफॉर 2.5 इंटू 7, 2.5 इंटू 7 आणि qp 5च्या जागी शिफ्ट होईल आणि 5 qpच्या जागी शिफ्ट होईल. देअरफॉर 2.5 इंटू 7 अपॉन 5 आणि qp इथे येईल 5च्या प्लेसवर. देअरफॉर आता इथे 5ने 2.5ला डिवाईड केला तर 0.5 येतात. 5 5 जार 25. ठीक आहे, 0.5 आलं इथे, 0.5 अँड 0.5 इंटू 7 मीन्स 3.5. 7 5 जार 35 अँड हा एका नंबरच्या बिफोर डेसिमल पॉईंट दिला आपण, 5च्या बिफोर डेसिमल पॉईंट दिला. देअरफॉर QP इक्वल्स टू 3.5 ही लेंथ झाली याची. देन नाउ वी सी दी क्वेश्चन नंबर 4. या क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, वी हॅव टू प्रूव्ह धिस AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC आपल्याला प्रूव्ह करायचं आहे या ट्रायंगलमध्ये. तर ही डायग्राम आहे. इन ट्रायंगल ABC, धिस अँगल APQ इज इक्वल टू 60 डिग्री. देन धिस अँगल ABC इक्वल्स टू 60 डिग्री, APQ इज इक्वल टू 60 डिग्री दिला आहे आपल्याला. ठीक आहे. देअरफॉर आता प्रूव्ह करणार आहोत. वी प्रूव्ह धिस प्रॉब्लेम. नाऊ आपल्याला काय दिसते, गिवन काय आहे याच्यामध्ये, अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्री. हे दोन्ही अँगल 60 डिग्रीचे आपल्याला दिले आहे. ठीक आहे. अँड देअरफॉर जर अँगलचं मेजरमेंट इक्वल आहे, दॅट इज वाय दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे दोन अँगल कसे होतात, कॉन्ग्रुएंट होतात. आणि हे दोन अँगल कोणते आहे, जर ही लाईन एक आपण कन्सिडर केली आणि ही लाईन कन्सिडर केली, PQ आणि BC लाईन कन्सिडर केली, आणि ABला आपण जर ट्रान्सवर्सल कन्सिडर केलं ABला, तर हे दोन अँगल जे होतात, ह्या दोन लाईन आणि या दोन लाईन PQ आणि BC आणि ही ट्रान्सवर्सल. दॅट इज वाय दिस टू अँगल्स आर करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल. अँड इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, देन दिस टू लाईन्स आर पॅरलल. ठीक आहे. आणि आपल्या इथे करस्पॉन्डिंग अँगल कसे मिळून राहिले, कॉन्ग्रुएंट मिळून राहिले. APQ इज इक्वल टू ABC. दॅट इज वाय दिस लाईन PQ अँड लाईन BC आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर सेगमेंट PQ is parallel to segment BC by corresponding angle test for parallel lines. Now in this triangle, या triangle ABC मध्ये segment PQ is parallel to side BC. आता आपण आधीच प्रूव्ह केलं, segment PQ is parallel to segment BC म्हणजे segment PQ is parallel to side BC. या ट्रायंगलमध्ये ही सेगमेंट या साईडसोबत जर पॅरलल आहे, दॅट इज वाय हाज रेशिओ अपॉन धिस रेशिओ इक्वल्स टू धिस रेशिओ अपॉन धिस रेशिओ. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमनुसार काय येईल आपल्याला, AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC. दॅट इज वाय बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वी राईट AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC. वी प्रूव्ह धिस AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC. नाउ the next question number 5. Find
बी क्यू, म्हणजे आपल्याला ही जी लेंथ आहे बी क्यू ही लेंथ फाइंड आउट करायची आहे. ओके. देन इन this is a trapezium. This is called trapezium. In this trapezium ABCD we given that आपल्याला काय दिलेलं आहे, this side AB is parallel to side PQ is parallel to side DC. काय दिलं आपल्याला, side AB is parallel to side PQ is parallel to side DC. Now we written this in a given. Then these are three parallel lines and these two are transversals. These are three parallel lines and these two are transversal. Therefore, by property of three parallel lines and their transversal, by property of three parallel lines and their transversal, we get AP upon PD, means AP upon PD. This intercept upon this intercept is equal to this intercept upon this intercept. Means AP upon PD equals to BQ upon QC. Now we have given that AP equals to 15, PD is equal to 12, BQ is we have to find his BQ and QC is equal to 14. Then we take cross multiplication, then 15 into 14 divided by 12, 15 into 14 divided by 12, BQ is equal to, and therefore we divide these numbers, then we get BQ is equal to 17.5. किती मिळते आपल्याला, 17.5. जसं याच्यामध्ये 3 ने डिवाइड होते. ओके, 3 4 जार 12, 3 5 जार 15 आणि 4 ने 14ला डिवाइड केलं. ठीक आहे, आणि या नंबरचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला 17.5 मिळते. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, दिस इज क्वेश्चन नंबर 9. ओके. This we have to find the value of x in this diagram. This AB is equal to x, AD is equal to x minus 2, DC is equal to x plus 2 and BC is equal to x plus 5. Then we have given that this segment BD is the angle bisector of this angle ABC. ही BD कोणत्या अँगलची बायसेक्टर आहे, ABC, म्हणजे या B अँगलची बायसेक्टर आहे. अँड देअरफोर बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल हा इथे यूज करावं लागते. वी गेट AB अपॉन BC इक्वल्स टू AD अपॉन DC. काय मिळते आपल्याला, AB अपॉन BC इक्वल्स टू AD अपॉन DC. अँड देअरफोर AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. नाव वी राईट द मेजरमेंट्स. AB इक्वल्स टू x, BC इज इक्वल टू x प्लस 5 दिलेला आहे, AD इज इक्वल टू x मायनस 2 आणि DC इज इक्वल टू x प्लस 2 दिलेला आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून राहिलो, x इंटू x प्लस 2, x इंटू x प्लस 2 इक्वल्स टू x प्लस 5 इंटू x मायनस 2, x प्लस 5 इंटू x मायनस 2. त्यानंतर या xने मल्टिप्लाय केलं, x इंटू x x स्क्वेअर, x इंटू 2 2x इक्वल्स टू x इंटू x x स्क्वेअर. देन x into minus 2 minus 2x plus 5 into x plus 5x and plus 5 into minus 2 equals to minus 10. And then this x square cancel होतात, कारण की हा x square इकडे शिफ्ट केला तर मायनस होईल. therefore x square minus x square is equal to 0. म्हणून x square cancel झाले. Here we get 2x equals to, and here minus 2x plus 5x is equal to plus 3x. मायनस म्हणजे 5x minus 2x is equal to 3x झालं, 3x minus 10. देन या 3xला आपण या साईडने शिफ्ट करून राहिलो, म्हणजे 2x minus 3x मिळेल. या प्लस 3x चे मायनस 3x होईल. अँड हिअर मायनस 10, वी गेट मायनस 10. देन 2x minus 3x is equal to minus x equals to minus 10. आणि बोथ साईडला आपण मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस प्लस एक्स आणि मायनस मायनस प्लस 10 मीन्स x इज इक्वल टू 10 आपल्याला ही आन्सर मिळते. क्वेश्चन नंबर 10. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. वी हॅव गिवन दिस ॲक्टिव्हिटी. नाव वी हॅव गिवन दॅट इन ट्रायंगल XDE सेगमेंट, आता हा ट्रायंगल XDE म्हणजे हा ट्रायंगल आहे.
ठीक आहे. हा जो ट्रायंगल आहे हा XDE हा ट्रायंगल आहे, XDE. देन इन दिस ट्रायंगल वी गिवन दॅट दिस PQ लाईन सेगमेंट PQ इज पॅरलल टू धिस साईड DE. आपल्याला काय दिलं, PQ ही सेगमेंट या साईडला पॅरलल आहे. देअरफोर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमने काय दिलं आपल्याला, XP अपॉन PD इक्वल्स टू XQ अपॉन QE, XP अपॉन PD इक्वल्स टू XQ अपॉन QE. दिस इज इक्वेशन फर्स्ट. बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज केला आपण याच्यामध्ये. देन सेकंड ट्रायंगल XEF म्हणजे या ट्रायंगलमध्ये कोणता ट्रायंगल, XEF म्हणजे या ट्रायंगलमध्ये धिस सेगमेंट QR इज पॅरलल टू धिस साइड EF. Segment QR is parallel to this side EF. Therefore, by basic proportionality theorem, we write XQ upon QE equals to XR upon RF. काय लिहिता येईल आपल्याला, XQ upon QE equals to XR upon RF. Therefore, XQ upon QE equals to XR upon RF हे आपण राईट डाऊन केलं आहे by using basic proportionality थेरम. दिस इज सेकंड इक्वेशन. आता याच्या फर्स्ट इक्वेशन आणि फर्स्ट आणि हे सेकंड इक्वेशन, या इक्वेशनमध्ये जर पाहिलं तर ही साईड आणि ही साईड XQ अपॉन QE, XQ अपॉन QE या दोन साईड इक्वल आहे. ओके, मग हे जर दोन्ही इक्वल आहे, हे दोन्ही रेशिओ सेम आहे. देअरफोर धिस रेशिओ आर ऑल्सो सेम, धिस रेशिओ आर ऑल्सो सेम. ठीक आहे. अँड देअरफोर वी गेट XP अपॉन PD इक्वल्स टू XR अपॉन RF. काय मिळेल आपल्याला, XP अपॉन PD इक्वल्स टू XR अपॉन RF फ्रॉम धिस फर्स्ट अँड सेकंड. आणि जर XP अपॉन PD इक्वल्स टू XR अपॉन RF हे जर आपल्याला इक्वल मिळून राहिले, देअरफोर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, हा आणि हा रेशिओ इक्वल्स टू हा आणि हा रेशिओ, म्हणजे हा ट्रायंगल आला. कोणता ट्रायंगल आला, XDF. आता या ट्रायंगलमध्ये काय मिळेल, हे जर दोन रेशिओ या दोन रेशिओशी इक्वल आहे. देअरफोर धिस लाईन, धिस सेगमेंट इज पॅरलल टू धिस साईड, धिस सेगमेंट इज पॅरलल टू धिस साईड, मीन्स PR इज पॅरलल टू DF. देअरफोर वी गेट सेगमेंट PR इज पॅरलल टू DF. रिझन काय येईल, बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. वी सॉल्व क्वेश्चन नंबर 11. Question number 11. Now in this figure, this is segment BD is bisector of this angle B. Okay, and segment C is bisector of angle C. Angle चा bisector आहे, C angle चा C bisector आहे. And then we join this E and D. आपण E and D ला join केला आहे. Okay. Then now in this triangle ABC मध्ये we given that segment BD is bisector of this angle. आपल्याला दिला आहे की या ABCचा हा BD काय बायसेक्टर आहे. अँड देअरफोर वी यूज अँगल बायसेक्टर थेरम ऑफ ट्रायंगल. इथे आपण या ट्रायंगलमध्ये अँगल बायसेक्टर थेरम आपण यूज करणार आहोत. अँगल बायसेक्टर थेरमने काय मिळेल आपल्याला, AB अपॉन BC इक्वल्स टू काय मिळेल, इक्वल्स टू AD अपॉन DC. हा बायसेक्टर आहे. देअरफोर AB अपॉन BC इक्वल्स टू AD अपॉन DC. सो वी राईट AB अपॉन BC इक्वल्स टू AD अपॉन DC. दिस इज फर्स्ट इक्वेशन. देन वी गिवन दॅट this C is bisector of this angle C. Okay, ACB. Then या अँगलचा बायसेक्टर कोणता C आहे. Therefore in triangle this ABC we get this AC upon CB BC. AC upon CB म्हणजे BC equals to AE upon B. AE upon B. AC upon CB equals to AE upon BE. Then we write this AC upon BC equals to AE upon EB. Okay, then we have given that segment AB is congruent to segment AC. म्हणजे या दोन ज्या सेगमेंट आहे AB आणि AC, these two segments are congruent and therefore from 1, 2 and 3
1, 2 and 3, we get AB upon BC is equal to AC upon BC. ओके, मीन्स आपल्याला हे जे रेशिओ आहे AB अपॉन BC इक्वल्स टू AC अपॉन BC, कारण की AB आणि AC ह्या कशा आहे, AB आणि AC हे कॉन्ग्रुएंट आहे. देअरफॉर AB अपॉन BC इज इक्वल टू AC अपॉन BC मिळेल. अँड दॅट इज वाय आता जर हे दोन्ही रेशिओ इक्वल आहे, देअरफॉर AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB, हे सुद्धा रेशिओ आपल्याला काय मिळेल, दोन्ही रेशिओ कॉन्ग्रुएंट मिळेल. अँड देअरफॉर देन फ्रॉम 1, 2 and 4 याला आपण 4 नंबर दिला आहे. देअरफॉर AE अपॉन EB इक्वल्स टू AD अपॉन DC. ठीक आहे, हे आपल्याला मिळालेलं आहे. अँड दॅट इज वाय इन ट्रायंगल ABC, आता या ट्रायंगल ABCमध्ये ABC ट्रायंगलमध्ये जर हे ED हा AE अपॉन EB इक्वल्स टू AD अपॉन DC, म्हणजे ह्या दोन इंटरसेप्टचा रेशिओ इक्वल्स टू या दोन इंटरसेप्टचा रेशिओ आपल्याला मिळून राहिला आहे. अँड दॅट इज वाय this in this triangle this segment ED is parallel to this third side. जर हे दोन रेशिओ या दोन रेशिओची कॉन्ग्रुएंट मिळून राहिले, दॅट इज वाय ही जी आपण सेगमेंट ड्रॉ केली ED, दिस सेगमेंट इज पॅरलल टू धिस थर्ड साइड. ओके, मीन्स बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, देअरफॉर सेगमेंट ED इज पॅरलल टू साइड BC बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आणि दॅट इज वाय ED is parallel to BC. ED is parallel to BC. We have write this.